धम्माल कॉमेडी वेब सिरीज प्रस्तुत अण्णा अप्पांच्या कुरघोड्या। हे निबरगट बिंडोक दोघाला बी म्हणत्यात हवड्या हायलय ह्यो लाज मोड्या साऱ्या गावाला तरास यांचा करून ठेवल्यात 17 भानगड्या। हे अण्णा अप्पांच्या कुरघोड्या, अण्णा अप्पांच्या कुरघोड्या, अण्णा अप्पांच्या कुरघोड्या, अण्णा अप्पांच्या कुरघोड्या। काय झालं? पाकच बघून येत होतून आणलं त्या काकाला काय ठेवलं ना? काका खाईल की पाणी पाणी, काकाला काय होते पाणी खायला? ती म्हातार मला बाळा शेवट बोलत नाही, मुला बाळा म्हणतय। कालच वकील म्हणलं ती 1 लाख रुपये काय करू? आप्पा शेवट माणूस कोण शान आहे म्हणला, टाका पाय नाव। अहो पण ही आपला हक्काच माणूस आहे. काय करायचं माणूस असून? काय माणूस असून काय रडत बसायचं आहे नुसतं? ढिगानं सोनं, 3 पाट्या सोनं, 1 पाट्या अशी तुला देतो सोन्याची, घालून हिंड मिरव गावात सगळी मंडी पाहिजे का? आपा पटला घराना घरंदाज कसला दारार वाटला पाहिजे का आपल्याला उद्या नाव ठेवतेली? कशाला लोकांकडे बघते? ते 4 माकडं ना, ते 4 माकडाला सोडून दे। तुला सांगतो आपण घरंदाज घराणा आहे, घराण्या हिसाबान राहायचो, तो माझ्या हिसाबान राहा। काकाचं काही रोजक्यात घेऊ नको, काका काय मरोस्तर काय देत नाही। आणि काय करायचं इस्टेटीला काकाच्या असं पाक चिकवट माणसावानी सुट नाही हातातनं, पाड घे ना म्हणता जा घे ना करून घे असं म्हणलं पाहिजे। अहो ती काय लोकांच आहे, ते आपलंच आहे की काय करायचं? नुसतंच आपलं आहे म्हणायचं, काय देणं नाही घेणं नाही असं मी लय जाण्याचं बघितलंय। मरोस्तर देतो म्हणते ती आणि परत ना देतच नाही ती, परत ना ते हेलपाट घालून खायला येतंय। तुम्हाला पटतंय का हे असं? मला पटतंय। नव्या माणसावर तुमचा लगेच विश्वास बसला आणि आपला हक्काच आहे त्यावर विश्वास नाही। ढिगाने प्रॉपर्टी आहे, आता अंगण अक्षर ठेवलाय मी आता। आणि तू म्हणाव नादाला लागू नको काकाला, तू माझ्या बाजूने फक्त बोल, नाही तर मी एका ठोक्यात पाडीन, परत मग बघेन मग बायको बिको महिला मंडळ बिंडळ। मी तुमच्याच बाजूने गे, मी कुणा बाजूने बोलणार आहे? तुला सांगू का, बायकांनी कसं नवऱ्याच्या ऐकावं, नवऱ्या पुढे बोलून, कळलं? चल, त्याला लई कळत नाही बरं का, मराठी कळत नाही लई, नाही लई कळत। काका तुम्हाला बी सांभाळतोय आणि त्याला बी सांभाळतोय आप्पा। कुणाला? हा म्हाताऱ्याला डोकं खायला माझं? अहो सांभाळतोय कशाला उगा येड्यावानी तू झोपलाय? हा तू कशाला टकोर खायला आलाय तिथं? माझं बघतोय माझा मी आणलंय पिशवीत आप्पा। पिशवीत आणलाय निवड का आणलाय म्हणजे काय पाहिजे? म्हाताऱ्याला जेवण घेऊन चाललोय काका, 2-3 अंडी होती फोडून, तुम्हाला जवसाई चटणी बाजरी भाकरी ठेवले तर खावा, जनावर पाणी पाजा आणि बसा, आम्ही दोघं चाललोय। कांडी आमच्या नऱ्यात अडकते देवी, 2-3च होते। काय ते नव्हती? आणि मग काकाला आधी घरच्या माणसाला आणायचे का त्या म्हाताऱ्याला? अहो असू द्या की काका, हा आणि ते तुम्हाला पण देते की. फायटर भाऊने नुसतं डोकं खाल्ले आमचं. काय डोकं खाल्लंय? नाही ते शब्द एकच शब्द 10 वेळा बोलतात. काय डोकं खाल्लंय? तुम्हाला सांगतो आमचं घरानं पोर आहे फोडू, आमचं चालत नाही त्याला। अहो समजवायला लागलोय मी काकाला आणि तुम्ही मला तर खवळायला लागलाय वे. ए इकडे ये गे बाबा तू, हा बस बस, चिंबिल बर का त्यो, पोराला काय बोलाय ना आमच्या? शिंबिल म्हणजे माझ्याच पैशावर मला चंबवा तुम्ही. पैशाचा हिसाब लिहून ठेवलाय ना, पैसा अर्ध पाहिजे ना, मग मिळतंय अर्ध। काकाला सत्वू नका काका। काकाला सत्ता होते कुठं? मी म्हणतोय काका म्हाताऱ्याला पण संभाजी दे, आपण तुम्हाला पण संभाजी दे, आणि काका माझ्यावर चिडायला लागलाय, त्याची पण 2 चपले हाटलेले मला। सांभाळतोय म्हणून मी काही उपकार करत नाही काका, काका माझा अधिकार आहे। काका 2 चपले हाटलेले मला त्याची। आणून दे मग, आता काय होतंय? मला पण हाटल्या होत्या पैशासाठी खपून घेतलं मी। काय झालं माझा? अरे माझा पुतण्या आहे तो, हा. आपला म्हातारा कोणाचा कोण? कशाला तुझं कौतुक माय सांगतोय? काका सांग मला काका, तुम्हाला सांगतो घरानं घरंदाज आहे, ते अण्णा आहे का नाही, हा. अण्णा घाणपडापणा करायला लागलाय, तो एकटा पुरी इस्टेट घेईल, ती म्हाताऱ्या जीव माझ्यावर आहे, तुम्ही जरा सपोर्ट केला तर मिळेल मला। अरे कशाला या अशी घाणपडी आहे ती घेते आता जवळ? त्यानं फायनान्सर आहे, त्यानं पैसे घालतोय, तो तुमचं पैसे सुटत नाही तर तो पैसे घालतोय, सांग की तो पैसे घालतोय, फायटर भाऊ पैसे घालतात म्हणलं होतं, होतंय काम होऊ द्या घ्या आपलं। तुम्हाला सांगतो 9 रुपये घालता, मी जर मोठा माणूस बनत असेल तर बनू द्या, तुम्ही फक्त मला फॉर्च्युनर घ्यायचे आहे, सह्या द्या आणि उतारा द्या। म्हणजे आता ही मोठा व्हायला पाठ्यावर आणि आपली जमीन गुंतवून ही फॉर्च्युनर घ्यायचा आणि पुणे फिरायच्या म्हाताऱ्याला घेऊन अजिबात सही देणार नाही ध्यान ठेव। तुम्हाला फक्त पुढे कुठं राहिलं मग? पाहिजे त्याला मिळालं नाही पाहिजे, मला फक्त आपल्याला मिळू द्या, मला मिळू द्या, त्याला मिळालं का तो मोठा होणार आहे
हा त्यासाठी त्यांचा जीव तुटतोय. ह्यांना पण काही लय मोठं व्हायची गरज नाही, फक्त त्याला मोठा होऊ द्यायचं नाही म्हणून साठी मला मिळवू लागतात. घाल पैसे घालतोय ग बसा की तुम्हाला काय करू डोसका दगडच घालीन खलास करीन. पैसे तो घालतोय तुम्हाला काय करायचं. खलास कर म्हणजे नुसतं तुला करायचं झालं. एक नंबर कामच होईल. म्हणतोय टाक मारून. म्हणतोय काका माझा लय जीव आहे तुमच्यावर. माझ्या तुम्हाला सांगतो काका पत्नीचं प्रेम महाराष्ट्रात व्हायरल आहे. कळलं की आता अहो, कळलं की त्या म्हाताऱ्याला मटण घेऊन चाललाय आणि आम्हाला जाऊसाय चटणी. अहो तुम्हाला सांगतो म्हाताऱ्याला गोड बोलायसाठी काय करायला लागतंय काका. तुम्ही पैसे रुपये सोडत नाही, त्यानं पुरं पैसे त्यानं घातलेत. कशाला त्यानं पैसे घातले तर काय तर बडाडत असेल घ्या की डोक्यात. काय लागला येड्यावन करायला. हे असली कशाला मला या सोडून देतो अंगावर माहिती डोवाय. सांग तुला लागा. सांभाळत नाही ती म्हातारा. डोकं खाली हा? काका. अशा परश्या सांग काकाला इस्टेट जाईल फॉर्च्युनर. माझी स्वप्न पुढची सगळी माती चुकना चोर होईल. फॉर्च्युनर मधनं फिरायचं आपण. 3 पाट्या आहेत, 3 पाट्या त्या म्हाताऱ्याकडं. असू द्या. हा? जरा करा सपोर्ट बापूला. बर बर असू चालतंय. करायचं पुराण द्या जाऊ त्याला जेवण. झालं होतोय मनासारखं. हा हा असू द्या असू. अहो याने डोकं खाल्लंय काकाला परशाला ठेवा. परत खाऊ की आपण काय बरं. ते त्याला काय चावतंय बी एक आणि उरलेलं माघारी. हा उरल्या त्याचं खरखाटा आम्हाला दे नाही. वड्यातच ठेवू वाटी भरून मला नेऊ धाव त्याला जाल पडणार. पकड मी बघितला बी नाही म्हातारा. बरं असू द्या. मराठी येत नाही ए वाटत. बर काय तर भजबीज आणतो 5-10 रुपयाचं. बरोबर बोलू नका लय कालवा करू नका. चालतंय. फायटर भावला तेवढं काय बोल. फायटर भावला बोलला तर काका मी मग सुट्टी देणार नाही. बोललोय बघ त्यांना बोललोय तुझ्या समोर. तुला काय म्हणलं बोललोय बघ आता. चला हे चल. सोडा. कशाच व्हायचा गाला तुला. बस किती तर तुला सांगतो मग नुसतं म्हाताऱ्याला जरा गोड गोड बोलायला लागतंय. म्हणायचं मी तुमच्या नातीसारखे आहे. हा. मी तुम्हाला सांभाळते आणि सगळी प्रॉपर्टी नाव करा. हा चला उगाच काय तर डोक्यात घेत्या. चलो जा जाऊ तिकडे. बिन कामाच्याला घेऊन चाललाय मटणाचा डबनी. आपण पाणी घेऊन बसू तास झालं. ह्याला कळत नाही का काका कोणती म्हातारा यायला लागलाय माग काय. काय करा माझ्याला. हा एक दिवशी बापूला फोडत कुणी फोडायचं. मी. माझा अधिकार आहे माझा पुतण्याची. 12 फूट तुझी येतो. मी मारलं तर चालत. तो हात लावायचा नाही त्याला. लागते काय नाही. तुझं काय सगळं चालणार नाही त्याचं. मी फोडीन माझा बघिन. तो त्याला हात लावायचा काय बाप आहे तुझा तो. बर बर चालतं. बाकीचं काय बघत बसू नको. फोडायचा अधिकार माझा आहे. मी बघतो. तू फक्त मला साथ देत राहा. तू हात उचलायचा नाही. तू नाही. हात उचलला की फक्त तुला चढला नाही माझ्या. नाही उचलत. हा बस खाली निवांत. तू काय बोलत बसाय नाही. बघू ते काय त्याचं चाललंय ते बघायला पुढल्या पुढं निवांत बस. दत्रे मामा ही दोघं लागलेली लुटायला आता. अहो लुटणारच ते. नालायक आहे ती. अहो नालाय कशी महानालाय काय ती. मग आता काय लुटलं तर काय आपणाला काय. आपण सांभाळायला आणत होती म्हातारं. होय. नको म्हणली ही यांनी त्यांच्या माग म्हातारीच्या मागे लागून आणली. नमस्ते सरपंच. ही तुम्हाला पटतंय का. काय पटतंय का. अहो ही काय म्हाताऱ्याला का नाही सांभाळा आणले की लागले ती का नाही ती त्या लुटायसाठी. लुटायसाठी सांभाळायला लागलीत ना म्हातारा. सांभाळू द्या की मग. आम्ही सांभाळत होतो ते काय योग्य वाटत नव्हतं काय. तुम्हाला सांभाळायचं तर गावात आहे ती की आपल्या. कशाला गावातलं नाव काढताय. गावात काय चांगली ती. आम्ही बाहेरची सांभाळतो म्हणजे त्याच्यात प्रेम राहतं. गावातल्या बद्दल प्रेम राहते राहतंय का? तसं प्रेम. नाही बरोबर आहे नाही की. की. अहो काय सांगा? आता कसं आहे का आपल्या घरचं सांभाळायचं म्हटलं का नाही जरा ही होते या. तुम्हाला काय काय विषय काय आहे सांगा मला. विषय काय ते म्हाताऱ्यासाठी का नाही लागले तर मागं पुढे पळायला ती. पळू द्या म्हाताऱ्यात कोण नाही म्हणून ती पळायला लागलीत. पळू दे की. नाही पळू ते पडण्याबद्दल आमचा विषय नाही काय. पण जरा त्या म्हाताऱ्याची जी इस्टेटीसाठी जर आपण इतकं हे करत असलो तर आपल्या तुम्ही म्हणता गावातले सांभाळा त्यांच्याबद्दल आपलं काय प्रेम निर्माण होईल का. नाही. त्याच्या इस्टेटीसाठी आपण करतो. प्रत्येकाला असे आहे असे प्रमाणेच करते हो. तुम्हाला ह्या वयात बी अशा आहे. आम्हाला कोण सांभाळायचे देवा असं नाही का. तुम्ही गावातले बेंड आहेत. तुम्ही जरा विचार करून बघा. जर त्याला असे असते की मग तुम्हाला काय ती म्हातारा तरणवून सांभाळणार आहे काय. अहो, तसं नाही. आम्हाला बी अपेक्षा होती की आम्ही बी सांभाळणारच होतो की. तुम्हाला म्हातारच पाहिजे ना. हो मग अण्णाला ना आप्पाला याड लाव्या. बर. आणि तुमच्या स्वाधीन करतो म्हातारे. पण आधी आप्पा अण्णा कसं सांभाळतात बघ्या. चांगलं जर सांभाळत नसली तर तुमच्या स्वाधीन करतो. चला बघू, ठीक आहे बघूया की मग. चालतंय की त्याला काय असते तेव्हा. कळेल, चला. पटवू म्हाताऱ्याला मग. कटवाय दादा रात्री जेवण दिलं चांगलं होतं का. चांगलं होतं ना. होय. होय. मग अजून काय खावटतंय का. मग आता काय खाल्ल्याचं भात चपाती खाल्ल्याचं काय जास्त नाही जमत.
आजोबा हे 2 लाख रुपये कुणा नावावर टाकायचं टाका अण्णाचं नाव आहे. आपली माणसं चांगली आहे, ते जेवण खाणं मिळतं. देते टायमाला ना बर बर चालतं. मला वाटतं आपल्या नाव 2 लाखाची इपडी करते होय खरं का ही नारळ पाणी आणलंय एवढं प्या बर उन्हाळा पडलाय कडक जार हा काय बोला. केळ आणले ते त्या आपाच्या नादाला लय लागू नका. बर ते काका हिंडतय बोंबलत ऍस करून बर त्याला सांभाळ नाही ती आणि परत तुम्हाला काय सांभाळणार आहे. बघा ना त्यांना सांभाळ केलं तर आपण द्यायचे. तुम्ही 4 दिवस राहिलो होतो होय तिकडं होय ते चांगलं होय मला म्हणतो त्या ताई 4 दिवस मी राहिलो होतो तिथं आलते चांगलं सांभाळ म्हणजे मग काय होतंय बरं असतंय. नाही तर काय होतं. एस्टेट माझ्याच नाव करा सगळी. बर ते आता आहे. आता वकील सांगितले आता आपण बघू. अण्णा मी वकील आहे लक्षात राहू द्या हा वकिला सांगितलं आपलं. नंतर गाडी घ्या आपली होय होय ती नाव अजून काय खा वाटतंय का. नाही आपलं. आम्ही चांगलं सांभाळतोय तर ना हा चांगलं खरं? सांभाळ. त्या आपाकडे लक्ष द्या. रातचा येईल अंगठा नेल उठवून कशावर तर. नाही काय तुम्ही चांगलं घाला मग कसं आम्ही बोलतो त्याचं. लय त्याला जवळ टेकून घेऊ नका. बर चालतं. आला तर ये म्हणायचं लांबच्या लांब बसून जा म्हणायचं. बर मला तर तुमचं सगळं धक्करच वाटतं लागा दत्र वाटतं सगळ्या गावाला माझ्या विश्वास आहे. मला इस्टेट मिळणार आहे तुला दत्र वाटायला लागलं. दत्तर म्हणजे तुम्ही बोलताय तसं तर बघितलं का वाघ बघ इस्टेटसाठी येऊन बसलाय माझ्या आधी. नवरा बायको येऊन बसले ते आपल्याला काय होतंय. चला की बघूया तर काय मग काय करते आता कसं होतंय. बॉडीगार्ड ठेवलाय मी. आधी ती याड लावून काय हा म्हणतोय तुला तर माझ्या पुढे लय बोलाय नाही बरं का. मी सांगितलं घराना घरंदाज आहे. माझं घर ऐकतंय. मी एका ठोक्यात पाडील म्हटलं तरी काय बोला नाही. घरी काय असेल ते भांडाय चालतं लगा म्हातार पण आगावच वाटतंय. होय की अहो असू दे ये. पाय बी दुखतंय का नारळ सोडून देऊ बाई. कशाला पाय कशाला दुखते आता. मी रातभर चोळतोय पाय त्यांचं आणि केळं नारळ आणले तुम्ही. काय वाजवायला लागलाय. वाजवाय न मटण आणल्या मुंडी शिजवून. कालवा करू नका वाजवायला का काय कशाला आलाय तुम्ही कशाला आलोय म्हणजे अधिकार आहे आमचा. म्हातारा मला देणार आहे सगळी इस्टेट. मी लोटा वारीस आहे. येडवू नका. पाय बी हात दुखतंय का. दाबून दाबून दुखायला लागला असेल. मी चोळल्या त्यांना गोळी दिल्या काय सुद्धा दुखत नाही. तर द्या घ्या आधी काढून खाऊ दे हे घ्या केळं खावा. अहो ते खाऊन कटाळ्याचा म्हणून असलं आणलंय व भाऊजी ठीक आहे त्यानं कट चांगला ही पौष्टिक आहे पौष्टिक असतं नाही उघडणार मी. हा बघताय तुम्ही तुम्ही गेल्या उघडणार. तुमचं मन हलकट म्हाताऱ्या पोटात दुखल. आणलंच नसेल काय काय आहे तसं भांडे वाजवायला लागले मुंडी आहे. वाजायला लागले मोकळे कसं घेऊन येतो काय आजोबा घराना घरंदाज आहे आमचा. आम्हाला गावात मान आहे आणि सगळं गाव आमचा विश्वास करतय का नाही. भेऊ नका मारत नाही. आणि इस्टेट माझ्या नाव करा. नातीला सांगा आपा माणूस चांगला आहे. आणि काय खायचंय तुम्हाला. हे असलं घासभूस खातावे. वाघाला घास गावात घातले घालायला लागलाय ते केळ नारळ खातावे. आता उन्हाळा पडलाय कडक म्हणून नारळ पाणी आणलंय नाही तर हाडक्क खायचे. हाडकं नाही ते चावत आम्ही चावून देईल त्यांना. होय आम्ही चावून देऊ हा काय म्हणताय दादा मग तुम्ही काय आता हा तुम्ही आधी बोललाय ना तुम्हाला अजून काय पाहिजे ते सांगा आम्हाला देतो आम्ही अंगठा तेवढा घेतलेले कशा तर नेमताना ते देऊ नका. हा. ही याड लावते तो मी काय म्हणतोय आता झालं आम्हाला बघू दे की जरा. ही डबा उघडायचा आहे. खाल्लंय त्यांनी पाठ भरून तुम्ही खाल्लं नाही पोटात दखल त्यांच्यात तुम्ही जावा. दादा तुम्हाला माहितीये ना आम्ही माणसं कसे आहे हा? हा, मग बघा मग बरं आहे तुम्ही पण जावा. आमच्यासारखी माणसं गावात तुम्हाला मिळणार नाही ते कुठंच. 8 दिवस राहिलाय तुम्ही आमच्यापाशी हा? कानात सांग हळूची 2 लाख सांगू नको म्हणून. कानात सांग की हळू. तेवढं 2 लाख सांगू नका काय बर चालतं. आम्ही जाऊ का. खाऊ नका नुसता डबा ठेवा वाजवला त्यांचं काय खाऊ नका. जातो आम्ही. जाऊ का दादा येते संध्याकाळी अजून हा? जावा अण्णा ध्यान राहू द्या आमच्याकडे बघा हे करून जातात. आजोबा काय टेन्शन आहे त्या माणसापासून भ्या धोका बी काय आहे का.
धोका नाही कशावर काय पहिलवान बघा कसला उभा केला माग बघा इकडे इकडं बेताडाला टेकून ते झालं. कोण काय आपली दादागिरी चालत्या आणि तुम्हाला मी चांगलं सांभाळतो नातीला फोन करून सांगा बरं. त्या आपाला तेवढं फोन कर हे फोन राहू दे इस्टेट देऊ म्हणावं आपण देऊया हा आता कोणाला म्हणून द्यायचं म्हाताऱ्याला गोष्ट त्याला द्यायचं का ह्याला द्यायचं? तुम्ही जरा विचार करा की तुम्हाला आमचं बरं वाटतंय का त्यांचं बरं वाटतं. आजोबा थांबा जरा. तो कसा हात पाय चुळतोय बघ तो. अहो आपल्या माघारी दादाचा अंगठा घेतील तर नाही फसवून. नाही कशाला घेते तेव्हा ते आजोबा म्हणले तुम्हाला देतो सगळी इस्टेट. होय खरं तर आहे का बाय. खरंच आहे तर तुला काही सोच नाही का. अहो एवढं 4 दिवस सांभाळ चांगलं ना माया केली ही केलं परत ते आपशा नाहीत भेटाव. काय शहाणा आहे काय करते तो अजून जरा चांगलं सांभाळायचं चांगलं खायला घालायचं. मस्त चांगलंच सांभाळते की हो पण आप कसं आहे तर माहिती आहे ना. कसं आहे त्याला आपल्या पण बघू काय करायचं ते. चांगला हात पाय चोळत बसलाय. ताई पण किती हुशार आहे ते बघितलं. हा चला असू दे संध्याकाळी खायला घेऊन येऊ चांगलं. ही 4 लाख कुणा नावावर टाकायचं. आप्पाच्या नावावर टाका. शबास काय अजून पण टाका तुम्हाला टेन्शन घेऊ नका हा नाव का हो अशा राहिलाय मटणार म्हणून म्हटलं आणले हा. जेवण देते टाइम हा, टाइम देते रे जेवण मग चालतंय. मी तुम्हाला एक लिंबाला झोका बांधणार आहे लिंबाला धोका मारायचा आहे म्हणतो ते हिरीत पाणी का टाकायला म्हणतो ते. अवघड आहे. हिरीत नाही आंघोळ करायला हो. आंघोळीला तुम्हाला पवायला शिकवतो की हा, बघा हे. तुम्ही टेन्शन घेऊ नका घरांना आम्ही आमच्या पुढे कोण जात नाही बरं. तुम्हाला सांगतो काय मर्डर करणार आहे काय टी शर्टचं माप घ्यायला लागलोय गळा किती आहे बघायला लागलोय नर दाबतो का काय का म्हणलं प्रॉपर्टीसाठी दाबा लागला माझ्या वकील आहे पुढे. छे, छे, छे. तसं काय नाही नाही ना नाही मी फक्त ही बघत होतो माप बघत होतो टेलरवाल्याला आणून दाखवायचं का तू स्वतः माप कळते बी असं. कळतंय की आता एवढा असं म्हणल्यावर कळत नाही ह्यात बसतंय की आमच्या नावावर करा बर. आणि तुम्हाला सांगतो काय खाऊ पिऊ वाटलं तर मला सांगा बर. बाहेर लय बाटल्या पडायला लागल्या द्या हा. लय पण चांगलं नव कवा तर घेतलं आपलं टाकून दिल्या नाती सारखी आहे हा. तुम्हाला चांगलं सांभाळत्या तुम्ही धाडस करा हा द्या हा नाल देऊ नका घाण माणूस आहे नासका माणूस आहे गावात आग लाव्या माणूस आहे त्यो बर. दिसतोय तसा नाही मग द्या चाल ना ओके साहेब सगळं खरं मी आहे की जरा काय टेन्शन घ्यायला लागलं आहे की पण सांभाळलं तर व्यवस्थित देणार की देऊन आणतो की. कशाला तसलं नको ना बाबा. पर दुसऱ्या दिवशी अंगठ्याला शाही दिसली ना अण्णा तुला लावून फासालाच तुला पाहिजे लगेच. लय दमायला लागली म्हातारू तुम्हाला हाय नाही सोस आमचा. होय विश्वास आहे सगळ्याला काय आहे ना चालतं ही खावा मग हा. माघारी येतो या. पितळी आणल्या तांबे आणलाय बर बर रावा हे असलं घासघूस खाणार आहे मामा, आता वाघाला घास गावात घासतोय का म्हणायचं नाही का तुम्ही आता म्हणून का करायचं आता सारखं मटण खायला म्हणलं ते अवघडून बसले ना ही केळण हे नारळ खाते तुम्ही. मग आता अरे उन्हाळ्यात दिवस आहे, उन्हाळ्यात मटण दिवस चाललंय. आता पडलेलं वाटतं म्हणलं चालतं येऊ का आम्ही जातो आम्ही आमच्या नावावर करा काय तुम्हाला धोका वाटला तर मला बोलवा का बॉडीगार्ड आहे आपल्याला पाठीमाग हा येऊ का ओके साहेब परत बाहेर जा मामा ही तुम्ही पण ए आप्पा हा शी बरं आहे का काय झालं? सोडून आलाय. अरे सोडून आलो म्हणजे मी आलो इकडं तुम्ही झालं सांगितलं की आजोबा म्हणते नाव करतो आपण नावावर करतो बरोबर आहे की पण मला घेऊन येत का नाही एकटं झालाय तुम्ही. काय काम आहे तुझं काय काम आहे माझे पैसे- पैसे द्यायला मी. बोल नको तुला देते की अर्ध गपचे बस की पैसे घ्यायलाय मी तुला सांगतो असं जर आगापाना केला तर मी काय देणार नाही काय देणार नाही हा, म्हणजे नाही देणार. मी इतक्या दिवस पैसे घातले तर मग हा होतो ना ची आणलंच मी आ माझं पैसे घेऊन माझ्याला मारा कधी आणलंच मी हा माझा पाय मोडला तुझा पाय मोडते पण माझ्या वकील आहे मी माझ्या हात उचल तुला जाऊ तुला आता लगा मी आता कुठं जाऊ माझ्या पॉइंट लगा मी कुठं हात उचललाय माझ्या पायावर पडला बॉम्बाला तुम्ही मी तुमच्या केस कडे उलटी
तुम्ही लागला बरं काय त्याच बॅग घालायला आता कायदा तुला दाखवू दे कायदा काय असतोय माझ्या वकिला हात उचलतोय. कायदाच दाखवतो मला आता वकील आपल्या दोघांना मारले ना ए बाबा ए ती माझा अंगरक्षक आहे त्याला कशाला बोलला माझ्या पाय मोडला वकील साहेब अंगरक्षक आम्हाला मार्गाने घातला जुवे बसा खाली बसा माझं काय चुकलं नाही तुम्ही मला टच केलं का त्याला नाही पटत तू गाव नुसतं माझ्या पॉइंटात आता कसा वकिला दिसका दाखवतो मला टच केलं का त्याला पटत नाही ती मग माराय उठतोय ती माझा अंगरक्षक आहे ए आप्पा आप्पा हा माझच पैसे घेऊन माझ्यावर मारखरी घालतोय जुवे पैसे कोणाचं घासना तर त्याला मी बी देतोय तयार चालू आहे काय चाललंय बेस्ट कशाची तयार चालू आहे कशी तयारी ए चल पुढे आलो मी हा मशानात नाही आम्हा दोघाला मारखरी घातलाय आमच्यावर ए कुणी मारकारी घातलाय मग नाही तर काय कुणी मारलंय अण्णा तुम्हाला सांगतो ही माझा अंगरक्षक आहे मला आता धोका इस्टेट मिळणार आहे म्हटलं होता काय कुत्री माझ्यावर टप्पू नाही ती मग मी काय केलंय त्याला अंगरक्षक म्हणून ठेवलाय तो इमानदारीने काम राबवतोय काम करतोय त्याचं काय चुकलंय का चुकतोय का कोण कुत्री टप्पू नाही दे अरे कोण असतील ती असतेली तू काय एवढं तुला इस्टेट अर्धी देतो म्हणलं एकदा देतो म्हणलं आमच्या घरण्याचा तुला अजून विश्वास नाही एकदा तोंडात शब्द गेला का मी माघार घेत नाही तुला तू नको जरी म्हणलं तर तुझ्या मी याला तरी माहितावर आणून जाळलेल्या इस्टेट अर्धी आम्ही पण दिली आम्ही पण तू आरुतुरून ही मला बोल नको रे माझं कसं आहे माहिती आहे का ती माझा अंगरक्षक असा एवढा वाईट आहे की मला कोण बोलला का त्याला तोडवल्याशिवाय सोडत नाही आणि तू ते वकिलाला फेकून दिला पायावर माझ्या आणि ती माझ्यावर केस त्याच्यावर केस करतात का मी कुठे काय बोलू उठलूच नाही तो त्यानं पाडलाय वकिलाला आडवा केला पण त्यानं पाडलाय आणि ती वकील माझ्या पायावर पडलाय आणि ती म्हणतोय माझ्यावर हात उचलला कुठं हात उचलला विचार तुझ्या बॉडीगार्डाला ए आपा सांगितली बघतोय बघ सारखा माझ्याकडे बघतोय रागानं बघतोय फाईट तिकडे बघू सुधू नका ते अण्णाला काय शब्द बोलू नका नाहीतर रट्ट काचाला तुम्हाला सांगतो आमच्या नादाला लागू नका आम्ही कुठं काटा मोडलेला आणि कुठनं काढलेला सुद्धा कळणार नाही आमचं घरानं लय वाईट आहे नादाला लागू नका त्याकडे बघूच नका तुम्ही मला गोड प्रेमानं बोला की चुकलं म्हणा इथं आलं का प्रेमानच बोलायचं नसल्यावर बोलायचं त्यांना हा बरं तुम्ही का कोणीकडे निघाला होता आलो तर असंच आता सरपंच हे आम्ही सरपंच कशाला आलाय काम आहे जरा ह्यांचं. काय काम आहे बोला अण्णा बोला की नाही तुमची काय तयारी चालू आहे म्हणून म्हटलं कसं आहे तयारी चालू आम्ही इस्टेट देणार आहे आम्ही त्या मॅडमला सांगितलंय आजोबाला चांगल्या पद्धतीने सांभाळतोय अण्णा पण येतोय मी पण येतोय पण ते म्हणले ती माझ्या पटतंय म्हणून साठी माझ्यावरती खुश आहे ती माझ्यावरती थोडी प्रॉपर्टी करायला लागली असा अंदाज लागायला लागलाय मला वकील साहेब पण सांभाळताय काम ना. चांगलं करतात आपलं आम्ही बी तेच बघायला आलो. हे बघूया ना मी कुठं हात उचलला शिव माणसानं घाणफडा पायावर ढोकलून दिला माझ्या लिगा मी तुटले आधीच वय मग नेमकं काय झालंय आम्हाला तुम्ही इकडं आलाय कशाला नाही पण तुम्ही आम्ही सांभाळत आपलं सरपंचाला आणलं होतं. आम्ही चांगल्या पद्धतीने सांभाळतोय सरपंच तुम्ही आमच्या नादाला लागू नका आमच्या ह्याच्यात तुम्ही डोकून बघू नका चांगल्या पद्धतीने सांभाळतोय आम्हाला मिळते इस्टेट मिळू द्या आमच्या नादाला लागू नका म्हणून ह्या कुत्र्यांना सांगा हे कुत्र तर तुम्हाला एखाद्या दिवशी मी असं तोडवणार आहे ए कोण कुत्र ही कुत्री माझा तुझं झालं की एकदा झालं की सारखं तुला असतं मी गावात किती आहे ते तुम्हाला कसं काय राग येतोय हा ते पण आहेतच की आम्ही बी त्यातच आलोय आणि हो का त्या इस्टेटीत तुम्ही काय भाग घेऊ नका पण आम्ही घेत नाही भाग तुम्ही सांभाळता नाही केस काय करायचं तुम्ही काय पुन्हा विचारायला मला टाक्या अवघड आहे विचारलं तर हो, पाहिजे. अण्णा तुम्ही आमच्या मध्ये भाग कशाला घ्यायला लागलाय खर्च करणार आमचा तिने बघतो की. सगळं करणार तिने ना आपण काय विचारायचं काम आहे तुम्हाला त्या गोष्टी झाले तुम्ही चांगलं सांभाळताय नाही इचरा आली ती कोण अण्णा दत्रे मामा चांगलं सांभाळतो का नाही तुम्ही जर चांगलं सांभाळत नसला तर ती घेऊन जाणार आहेत पटवून काय तुमचा संबंध आम्हाला विचारायचा तुमच्या माघारी तुम्हाला लय सांभाळायचं आहे ना थांबा इस्टेटवालच म्हातारा सांभाळायचं आहे ना खुश ना तुम्ही खुश ना थांबा पुढे बोल नका मग तुम्हाला सांगतो तुम्हाला इस्टेटवाला आमचा चुलता पण इस्टेटवाला आहे भरपूर 80 एकर आहे माझी 40 आणि 43 सांभाळा त्याला तुमच्यात दम आहे तर बघू सांभाळा अहो आपला कसं सांभाळतोय मी आज मला माहित आहे वकील साहेब तुम्ही राव माझ्याकडेच बघायला लागलाय अहो मी नाही ढकललं तुम्हाला वकिलाचं काय झाले असं का दुर्कामल्यात वकील अहो ही आणली कुठनं ए बाबा तसं बोल नको त्यांच्याकडे बोट कशा करता तुम्ही आपाकडे सांगा का आपल्याला सांगा की आपल्याला सुद्धा काय म्हणू नका. कशी अवस्था झाली तुमची तुम्हाला कळलं आम्हाला ना? दोघांना मारायला लावले ना आपण हं. कशाला मारायला होते ते त्याचं नाही, अंगरक्षक मी आहे. शब्द तर काढला पाहिजे ते अंगाला हात लावला का नाही मारतंय. अर्धी देणारच आहे मी
ते वकिलाला समजून सांगा पाक ते रोसायला लागलाय. मी सांगतो माझं. वकील साहेब ती आमचं सभा किती ढकलल्यानंतर ती लागली तुम्हाला नाही. आम्ही दिलगिरी व्यक्त करतो, त्याच्यावर लक्ष देऊ नका. आम्हाला इस्टेट द्यायचे, तुम्ही आम्हाला सपोर्ट करा. ओके साहेब, आप्पाच्या वतीने मी माफी मागतो तुमची. मागतो म्हणजे काय? तुम्ही तर काय ए, काळ थांबा. माणूस आहे. माफी मागतो म्हणजे उपकार करत नाही. एकदा तिकडे माफी मागतोय माफी मागतोय म्हणजे उपकार करत नाही. पाय चाटलं तरी सुद्धा माफ करायला ऐकीच नाही दी, तरी सुद्धा आप्पाकडे बघून तुम्ही करा. तुम्हाला इस्टेट देत तुम्ही म्हणा. तुमचा फायदा करतो काहीतरी. ते तर करावं लागणारच आहे. हा मग असू द्या. आणि तुम्ही मध्ये भाग घेऊ नका. नाही घेत सरपंच कशाला घेऊन फिरताय असले? नाही आता लय बघायला. बाद झाली ती पाग्यांचं काय नाही, हलकं नाही ती. बाप्पा, तुम्ही बी तुमच्या हितासाठीच आहे, आम्ही बी तुमच्यासाठीच आलोय. तुम्हाला सांगू तो आमचं जर नावावर झाली इस्टेट हा. झाली म्हणजे झाल्याच हा. झाल्यावर देतो. झाल्यावर म्हणजे की मागाय चालू करणार. तुम्हाला सांगतो तुम्हाला पण काहीतरी आम्ही फुल नाही फुलाची हा. पाकळी देत. एवढं आता झालं माणुसकी झाली. आम्ही लगा रोज 4 बेकार संपवतोय. काय बात आहे? तुम्ही काय लय वाईट आहे आम्हाला. बरं आहे, बरं आहे. हा हे असं काहीतरी देतो की रीतीचं झालं तुम्हाला. पाहिजे. पण तुम्हाला पटतंय का? हा? काहीतरी दिवे आहेस नाही थोडंफार. दे तू म्हणली की आता काय जाऊ देतो ना, काळजी करू नका. आप्पा मला तेवढं देऊ नका, ह्याच नाही द्या. चालतंय. का तुम्ही काय गावात हे नाही का? मला नाही कशाची त्यांना कमी कमी नाही. ती दे चालू तुम्हाला देतो. चला ह्याच मी थोडी द्या दिलीप तात्याला. अहो सगळ्याला देतो. मग ते आम्ही सगळ्याला देतो म्हणते. देते ते. चला अण्णा तुम्हाला पण देतो. कुट्टी बिट्टी घेऊन देतो. चला तात्याला चला स्कूटी चला 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 चला. वकील वकील साहेब उठा. चला. चला पळायला लागले. राहू द्या. पाया पडायचं कशाला पाया पडताय? काय होत नाही. पाया पडायचंय. पाया पडाय मी येतो काय यावी कशाला पाया पडायचे तेव्हा? आजोबा. अहो काय अशा हलकट असते ती. त्यांना कोण सांभाळ नाही. हे व्यवहारवाने हिंडायला लागले तर तुम्हाला सांभाळतो म्हणते. आम्ही सांभाळायला काय आम्ही येलोय? आम्ही सांभाळणार तुम्हाला. घराना घरंदाज आहे आमचा. आम्ही तुम्हाला वटात सांभाळणार. वटात वाजवत नेणार तुम्हाला. तुम्ही टेन्शन घेऊ नका. हा डीजे बीजे लावून तेवढं नातीला सांगा. आणि एकदा अमेरिका बघायला पण नाही म्हणावं. हा हे म्हणा जातो की मी बसून मध्ये बसून सांगचाल का? सांगू काय खायचं आहे का? हा अरे काय नको आता. मटण चाबलून देऊ का तुम्हाला? नको ना लागल्यावर मागा मग. येऊ का? अहो घास वाघाला घास गावात घालायला लागले ती काय इडी बिडी आहे ती. हा शेपटी एकच आहे काय? हा शेपटी चिप चपटी म्हणा की. मी ओळखलो तुम्ही कुडीला आहे. तुम्ही चाबराय मला माहित होतं पहिल्यापासून. मी म्हटलं सभागती कसं माहिती आहे का? तुम्ही नुसतं दूध पिताय तरी म्हटलं दूध तसंच राहतंय. बाटले कुठे जाते त्या. बरोबर चालते करतो. चपटी एक पाहिजे का किती? 4-5 देतो. पण जमीन माझ्या नावावर झाली पाहिजे. तुम्हाला सांगतो नाही मी. माझा राग वाईट आहे. मी नरडस पण दाबून घेऊ शकतो. पण मी तुमच्या बाबतीत तसं करणार नाही. मी घेतो. तुम्हाला चपटी देतो. माझ्या नाव करून द्या. हा भिऊ नका मला. मी दिलदार माणूस आहे. पण नाव माझ्या जर नाही झाली मग तुम्हाला कळेल मग आप्पा पाटील काय आहे. कुठं पण आले बिल कचा कचा तोडवली एका ठोक्यात बेताडा संघ बसविल गुलाल न लावता. हा आणि अण्णाला चांगलं चांगलं खायला मागा. मटण बिटन चांगलं करता येते ते करते ती. आपण दोघं खाऊ. मी खाऊन देतो. हा मटणच महाग आहे. तुम्हाला मी आणतो की तुम्हाला माहित आहे चावत नाही मला. राशनचा भात शिजवून आणतो. वराण बिराण मटण मी खातो. हा नेऊ का माघार डबा बिबा सगळं. हा आप्पा हा ते कोंबड्या चोरत होती खरं आहे का? तसलं म्हणून नका राव. मग कोंबड्या चोरत नव्हतो. मग काय करत हाय अशा तुम्हाला सांगतो आम्हाला कोंबड्या न्यायचे. खोड उचलून डोक्यात जावा जावा. साईन फ्लू जर घालतं त्यावेळेला असेल. नाही आहो मग बोकड हा लापापलेली बोकड म्हणतो. हे न्या जाऊ. आपा घरा नाही ना खाऊ द्या. मेल्यावर नाही म्हणतात. आमचा विषय लय हार्ड आहे. तुम्हाला सांगतो हा आप्पा पाटील म्हणतो माणूस दहशत आमची नाही दहशत होती की. आणि तुम्हाला सांगतो आम्हाला आज एक नडलाय. कुठं पण अडविलं कचा कचा तोडली एका ठोक्यात पाडेल. तुम्हाला घराण्याचा विषय तर माहितीच आहे. माहित आहे पण आता तुमची दहशत नाही एवढी. आजच एक जणाचा कार्यक्रम केलाय. हा तसं ना म्हणजे नादाला लागला होता. हा कसं झालं ती म्हाताऱ्याला मी सांभाळतो. होय तुम्हाला सांगतो खर्च माझा किती झाला. एखादा अटॅक येऊन तरकून मेला असता. 1,00,000-2,00,000 रुपये तर तुम्हाला सांगतो असं वाटत होतं एखाद्याला रेटावा. हा
पण माझ्या आधी माझ्या अंगरक्षकांनी रेटला. काय सांगताय? वकील साहेब आणि तो फायटर भाऊ हा. त्यांनी काय केलं माहितीये हा. का, थोडे आम्ही त्या ह्यानं पैसे घातलेत फायटर भाऊ, होय. थोडं आमची दोन्ही मचमच झाली. हा. वकील साहेब मध्ये आला, हा. त्यानं मला नुसतं असं केलं, कोणी केलं कोणा हा. अंगरक्षकानं उचलून दोघं पण आपटलं. खरं? माझा पाय मोडता मोडता वाचला, मला पण लागलं. हा. तुम्हाला सांगतो, पाया पडलं माझ्या, नाक घासलं. मग म्हटलं राहू दे त्याला, म्हटलं सोड, यांना सोडलं. पण आता मला ते वकीलचं कायद्याचं कचाट्यात गाड ठेवलं. मग आमचा घराणा अजून त्याला माहित नाही, घरंदाज घराणा आहे. घरंदाज घराणा कुठं पण अडवून काचा तोडवीन. होय. पण भ्या वाटते काय माहितीये हा. का, की म्हातारं माझ्या ह्या मेटर मध्ये काही वकील घाण करल आणि त्या अण्णाला सगळी इस्टेट बरोबर आहे, तो त्यांचा वकील आहे, हो. इस्टेट आम्हाला मिळायला जमाईल. हा. पुढच्या आठवड्यात फॉर्च्युनर घ्यायचा विषय मी काका पुढे मांडलाय. हा. काका काय म्हणतोय, सह्या देत नाही म्हणतो. फायनान्स करायला लागतंय, हो फायनान्स करायला लागतंय. होय. 40 एकर फॉर्च्युनरची किंमत किती, 40-50 लाख आहे ना. 50 लाख रुपये. ती म्हणते ती मला कागद द्या, बरोबर आहे. काय सही लागत्या. बरोबर आहे. मग ती काका देणं झालाय. हा. त्याच्या संदर्भात मी आधी टेन्शन मध्ये आहे. हा. आणि ही नडायला लागली आता. त्याला म्हणावं तू काय ह्यात भानगडीत भाग घेऊ नको, तुला काहीतरी मी झाल्यानंतर देईल. सांगतो की. हा, होय. या सावलीला बसूया. माहिंदाळ ऊन बरं का, बसा. हा. ते अंगरक्षक कुठे याला पण तुम्ही. अंगरक्षक येतोय बरोबर, हा. त्याचं टेन्शन घेऊ नका तुम्ही. हा. तेवढं त्यांना म्हणा, केस कम्प्लीटच्या काय गुत्यात पडू नका. तुम्हाला करायचं असेल तर मला परत ना कम्प्लीट करा, काय करा. पण आता ती म्हातारीची इस्टेट मला मिळते, ती मिळू द्या रे, मिळू द्या. का पोटात दुखायला आले तुमच्या कुत्रे आणू म्हणावं. सांगतो की. आता फायटर भावाला माहित होतं की तुमच्या अंगाला हात लावले ते मारते ते म्हणून. माहित होतं की, पण ते काय ते वकील काय झालं त्या गडबडीत कळलं नाही. माझा पाय दुखायला आलाय, माझ्या पायावर बुराव एक पडला होता. हा. हे कसं आहे माहितीये का, ह्या असल्या लढतरीत मला आवडत नाही पहिल्यापासून. पण ते कसं तर मला आशा नाही, आम्हाला काही गरज नाही, नाही. बरोबर आहे. आम्हाला ते स्टेडियम तिकडे पिटून पडू द्या. हा. 7 पिढ्या पुरली एवढं झालं बास, की आम्हाला काय संघ घेऊन जायचं आहे. पाटील बाबू कुठे बसायला लागलाय, चला. माझं काय चुकलं, कुठं बसावं, माझं काय चुकलं नव्हतं. माझ्या पायावर कोण पडला, माकड कोण आणताव. आप्पा पाटील माझा सिटी स्कॅन करायला लागतंय. ऐका, तुम्हाला सांगतो, सरड्यावानी रंग दाखवायला लागलाय तुम्ही आता, पाटील की दाखवायला लागलाय तुम्ही. काय 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 हा, सरड्यावानी रंग दाखवायला लागलाय. काय केलं मी, काय केलं मी, चुकीचं काय केलं. काय केलं म्हणजे मी काय माणसं- खाल्ली का इस्टेट पुरी? नाही नाही, मग तुम्ही माणसं आमच्यावर सोडता का मारायला, मारकरी. ती माणूस कोण म्हटलं, ती माणूस आहे, ती माणूस नाही, अंगरक्षक आहे. अंगरक्षक तुम्हाला काय आमच्याच द्यायचं पैशानं. का वकील साहेब? नाही, फायटरला पण तसंच पाहिजे. फायटर नसतं ह्या, आज तुमच्याकडं, उद्या अण्णाकडं, परवा माझ्याकडं, नाही. एका ती ठरवलं. माझा जीव आहे, आप्पा माझा पाटील. जीव आहे. ती काय बी असू द्या वकील साहेब, मी काय तुमच्या अंगाला टच केलं नाही. तिकडचं माहिती मला, तुम्ही बोलायची गरज नाही, मला माहिती आहे सगळं. अण्णासाहेब सांगा, मला इस्टेट मिळते. वकील साहेब, आपण अंगाला कशाला झटत जाऊ तुम्ही पण? मी कशाला आगाल झटलोय? मग कोण झटलं होतं? यांची मारामारी झाली, मी सोडवाय गेले. अहो ते अंगरक्षक कसा माहिती असं जरी केलं तरी हाणायला येतं. आप्पा पाटील आधी फाय- सांगून ओ, ठेवलं. थांबाय जरा 2 मिनिटं, मला बोलू द्या की. हा बोल. बोला. आप्पा पाटील, फायटर भावशी वाकडं, त्याची शुक वड्यावर लाकडं. हा, येड हो नका, माणसं सोडताय आमच्यावर मारायला. अहो तुम्हाला देतो की, आम्ही तुम्हाला सांगतो, जेव्हा बसल्यावर कुत्र्याला तुकडा टाकल्याशिवाय आम्ही घास तोंडात घालत नाही. एवढी मोठी इस्टेट आहे, आम्ही टाकणार आहे, देणार आहे तुम्हाला. तुम्ही खर्च घालताय, उपकार करत नाही. मी तुमचा हिस्सा तुम्हाला देतो. हा, देतो म्हटलं मी देतो, मग काय खाणार नाही. फक्त खर्च घाला. आज एक 25,000 रुपये लागते. आतापर्यंतचा खर्च 5.5-6 लाख रुपये झालाय. 1 रुपया सुद्धा मी काय पैसे आम्ही घालणार आहे की, पैसे घालणार की. वकीलला पण मारले. ह्याला का मारलं नाही का, म्या मारलंय का सांगा बघू. तुम्ही दोघं पण सांगा, म्या मारलंय का? मीच तर सुट्टी देत नाही आपण. पण म्या मारलंय का? सगळे हाय टी इस्टेट अण्णाला करून देऊन टाकतो. अण्णासाहेब लावा साहेबाला फोन, लावा साहेबाला. अण्णाला देऊन टाकतो. पैसे द्या तेवढं थांबा मला. थांबा, ते माझं पैसे द्या. अण्णासाहेब साहेबाला फोन लावा. अंगरक्षक बोलू. अंगरक्षक बोलवून अजून काही रेटारेटी करायचे, साहेबाला फोन लावा. हे लय नडायला लागले. ते माझं 3 लाख रुपये द्या. तुम्हाला सांगतो, 3 लाख आणि व्याज 50,000, 3.5 लाख रुपये द्या. गल्लीपासून दिल्लीपर्यंत आपली ओळख आहे. आपल्या घराण्याचं म्हटल्यावर कोण भाग घेत नाही. मिटवू दे. लगेच 2 मिनिटात म्हणते दे आपा, तुम्ही आहे ना, विषय संपला. तुम्ही म्हणसाल तो निर्णय. हा, तुम्ही काय लागलाय सांगायला. देतो म्हणले तुमची स्टेट, माझ्या अर्धी तुम्हाला देतो, अर्धी मी घेतो. वकील साहेबाचं काय ठरलंय ते आपण काय थोडं आपण देणारच आहे, त्याचं काय ठेवणार आहे. वकील साहेब तुम्हाला लागल्याबद्दल मी तुम्हाला 1,000-2,000 वाढवून देतो. मी काहीच मिळू देत नाही. मी काय ऐकतच नसतो आता. मी काय म्हणतोय,
आपल्याला काही इज्जत आहे का नाही लागा वकील आहे मी गावचा. इस्टेट मिळत नाही आपल्याला. ही माणूस असं असल्यावर याचा काटा काढूया. कोणा वकिलाचा काटा काढून परत सगळे वकील आपल्या काय तुम्हाला करायचंय? आणा जाऊ टाचन मी काढतो. टाचन काटा काढते ती. मग ती म्हणते ती काटा काढूया म्हणजे मग आपल्या संग काट्यात तसं नसते ती. तुम्ही ग बसा. ते मग ते कायद्यानं हे करणार नावावर करणार. तुम्हाला जर अर्धी इस्टेट पाहिजे असेल तर तुम्ही सांगा की त्यांना म्हणावं. काय सांगा? मी सांगतो तुम्ही आमच्यावर माणसं मारकरी घाला की. हा पैलवान सोडताय काय? वकील साहेब आतापर्यंत तुम्ही एक सुद्धा केस जिंकल नाही बरं का अण्णा. आणि भजी खाऊ वकील म्हणते त्यांना. एक सुद्धा केस जिंकल नाही. आणि तरी सुद्धा आम्ही वकील मानलंय तुम्हाला. बरोबर आहे. आणि आम्ही दिल्यामुळे तुम्हाला किंमत आहे. केस मिळूया. आणि ते अमेरिकेची त्या मॅडमच्या नादाला लागून तुम्ही आमचं घर काय जाळायचं करू नका. तुम्हाला सांगतो तुम्हाला आम्ही हिस्सा देतो. तुम्ही 80% घ्या आणि मला 20% आयनात द्या. ह्याचा याला 4 लाख रुपये माघार देऊन टाका. नाही 4 लाख माघार नको. आम्ही बस मी बस आपा पाटील माघार नको 4 लाख. मला 80% द्या. मला बस मला नकोच. मला 20% बास झाली पोकडच्या पाकड. 80% मला द्या की मी घाललाय खर्च. 4 लाख दिले म्हणजे बास मी अजून घालतो म्हणतोय खर्च. मी काय खर्च घालतो ती अजून मी 80% मला द्या. तुम्हाला वकील साहेब आता काय करायला लागणार माहिती आहे? त्यांना पण थोडा भविष्यात द्यायला लागणार. बस देऊया. तुम्ही एक काम करा 50,000 रुपये काढून ठेवतो. जाऊ बोल नको. काय म्हणतो तुम्ही? मला पण काय तर द्या की थोडंफार. ते येणार घ्या. कसं आहे माहिती आहे का? आता मी तर एकटा खर्च घालणार आहे. आतापर्यंत 10-15 लाख रुपये मी खर्च घालताय. कसं गाठलाय तुम्हाला माहिती आहे? काका तर आमचा किती आहे. एक काम करायला लागणार आहे वकील साहेब. तुम्ही एक 10-15,000 तुम्ही एक 10-15,000 द्या. आता घालायला गाडी घे रे. आता आम्हाला कशाला मागतोय अजून. बरं आता जर मी घालतो पुढे मोठा एखादा खर्च आला तर तुम्हाला परत काय घाल. माझ्याकडे काका देत नाही हो. सगळं माझ्या मालक मीच आहे. लोटावारीस मीच आहे. पण कसं होते माहिती आहे का? काका मला देत नाही. काकाचा हातातून सुटत नाही. ही मिळेल्यातनं मी देतो. पण पुढे एखादा मोठा खर्च निघाला तर तुम्हाला दोघाला दिवस लागेल. देतो पण तेच सांगतोय तुम्हाला. काय करतो माहिती आहे का? मला 40-30% त्याला 10% तुम्हाला दोघाला 20-20% देतो. खरं तर द्याचा लागा. मला काय करायचंय? अंगरक्षकाचं ही बिल पण आपण काढू त्या. कारण मला बॉडीगार्ड लागतोय आता. म्हाताऱ्याला तुमचा मोठीपणा सांगतो. मोठेपणा सांगतो म्हणजे उपकार करत नाही. आमचा मोठेपणा हायच. द्यायच जाऊ त्याला. पुऱ्या महाराष्ट्राला माहिती आहे आमचा मोठेपणा म्हणजे हायच. विषय धारड आहे. आणि कोण आमच्या नादाला लागतं? तोडविली की मग आम्ही. तुम्हाला सांगतो तुमचा हिस्सा देतो. त्या देतो. तुम्हाला काय पाहिजे? हिस्सा दिलाच की. आता तुम्हाला सांगतो. तुम्हाला सांगितले प्रमाणे देतो. प्रॉब्लेम एकच आहे. काय? त्या फायटरला म्हणावं नादाला लागू नको. आणि मला तुम्ही सगळेजण मान द्या. तुम्हाला माझी किंमत नसली तर नसू द्या. मिळूच तर मला मान द्या. किंमत द्या. पुढे इलेक्शनाविषयी आमचा घरंदाज आहे. आम्हाला पैशाचं काम लागते. नाही मला इस्टेटीची काय गरज नाही. भांडण लागतंय. काय गरज आहे? काय गरज आहे एवढं कमवून ठेवून? काय सुद्धा उपयोग नाही. आम्ही तोंडात मनी सुद्धा घालत नाही. ती बांधणं धिंगाण्या सुत्र्या कुचक्या गुलाल हिरी गेलेला तेलाला डबा नासल्याला खोबरं तर वाळून गेलेलं. ते काय मग माझ्या खारकेत आणि चिल्लर उधळायचे. मला 500 चिल्लर उधळणार कुठेतरी 1 रुपया धिंगा त्या माहितात आहे. आम्हाला ते नकोच आहे. आम्हाला फक्त 7 पिढीला पुरले एवढं पाहिजे. माणसं मागच्या पिढीने म्हटलं पाहिजे आईला माणूस होता 7 पिढ्याचं कमवलं. काय नाही आम्हाला. काय असे काय नको आहे आम्हाला. तुम्हाला मान देतो पण आम्हाला हिस्सा तेवढा द्या. आणि तुम्हाला मान मिळेल ना आम्हाला विसरू नका तेवढं. आहे ना लागा आमचा इतिहास आहे. लागा इतिहास आहे. आम्ही ह्या वाटण चाललं तुम्ही दुसऱ्या वाटण निघणार. नाही तुम्ही टेन्शन करू. दिलेला शब्द दिलाच. जाऊ द्या. आम्ही जेव्हा बसलो कुत्र्याला भाकरीला तुकडा टाकायची जे होतच नाही. आणि एवढी मोठी इस्टेट आम्हाला पचल आम्ही कुत्रा येईल मग म्हणतो. एवढी मोठी इस्टेट आम्हाला पचल घेतली. बरं असू द्या. चला चहा बी सांगा. तुम्हाला सांगू हा. आता माहित जरी चहा पेज कमी करा. चहा ने एक तर साखर होत्या. चहा सगळ्यात थर्ड क्वालिटीची साखर असते. केमिकल असते. आणि दुसरी गोष्ट काय झालं चहाचा दर वाढलाय काच काटून. आणि त्या बाबांचा पण दर वाढलाय. अचानक डबली. तुम्हाला सांगतो चहाच पेजा नाही. घरनं चहा पेजा आणि घरी घेऊन जायचं परत ना साखर व्हायची. आणि तेवढाच घटमुट घ्यायचं पेज. इळभर चहा पण नाही. एक तर साखर पण वाढणार नाही. आणि दुसरी गोष्ट तुमचं पैसे वाचते. उन्हाळ्या दिवस कशाला काय उन्हाळ्यानं पाऊस पडत असला तरी सुद्धा चहा प्यायचा नाही. आणि चहाचं तुम्हाला सांगतो इथं घरचं दूध असतंय म्हशीचं ह्याचं घालत होतो ते आता घालत नाही. आता पिशव्या आपलं दूध तिकडून येणार आणि तिथनं मिलावट सगळे काय घोळवते कोणाला ती दूध आवडते माणसाला. त्याचा चहा पिते. मी काय ज्ञानी नाही. मी काय म्हणजे काय महाराज नाही कुठला किंवा मी ही नाही. तुम्हाला सांगतो हे व्यसन बंदच केलं पाहिजे. चहाच बंद केला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट हॉटेलचं खाणं ही कमी केलं पाहिजे. माणसं आजार व्हायला लागलेत आणि चहा बंद केला पाहिजे. मी आजच्यापासून पाळलंय. कवा तर लयच एखाद्या वेळेस प्यायचा.
म्हणजे बाहेर गेलो इथं, नाहीतर पूर्णपणे चहा बंद. घरी जायचं, मस्तपैकी चहा बनवायचं, प्यायचं. पाहुणा आला तरी सुद्धा म्हणायचं थँक्यू, चला राहू दे उसाय रस्ते पाच चला वसरच बस थोड्या दिवसात